आता जसं तू मगाशी म्हटलीस की फुल टाइम क्रिएटर म्हणून आलीस, त्याआधी काय करत होतीस आणि एज्युकेशन बॅकग्राऊंड काय होतं? जॉब करत होतीस का? किंवा काय होतं ती फेज कशी होती? ॲक्च्युली मी कस्टमर सर्व्हिसमध्ये काम करायची तेव्हा IT कंपनीमध्ये. आणि मी BCom केलं आहे. मला म्हणजे एवढं शिक्षणामध्ये इंटरेस्ट होता आधीपासून, कारण की मला जास्त एक्सप्लोअर करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. सो मला 12th नंतर शेफ व्हायचं होतं. सो ते जरा फायनान्शियल इश्यूमुळे मला जमलं नाही. बट मग म्हणून मी असंच काय करूया, आता माझ्याकडे जास्त ऑप्शन नव्हते. आणि तेव्हा कस्टमर एक्झिक्युटिव्हचे बरेच जॉब्स होते. सो आय वॉज लाईक की चला आपण ॲटलिस्ट सुरुवात करूया कुठून तरी, कारण की माझ्या घरामध्ये मी मोठी आहे. सो मला बाकीच्या गोष्टी पण डील करणं भाग आहे. सो बरोबर. असं होतं की आपण हे पण करूया आणि हे पण करूया. सो मी तिकडे IT कंपनीमध्ये ॲज अ कस्टमर केअर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह होती मी. सो मग ते करत करत मी तिकडे ॲटलिस्ट 6 वर्ष मी ते जॉब केला आहे. बट आता एक 3 वर्ष झालं आहे मी जॉब वगैरे सोडला आहे, कारण की मला तो कॉन्फिडन्स आला आहे की लाईक मी स्वतः माझं जे काम आहे, जे मी ॲक्च्युली काम पण नाही म्हणता येणार, जी माझी आवड आहे, जी मी निवडली आहे, सो ते मी करू शकते. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.